नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय गोसवळ्याची कुरकुरीत अशी भजी. तर इथं बघा साहित्य घेतलंय सर्व. 2 गोसवळी घेतलीत आपण धुवून स्वच्छ पुसून ठेवलेली इथे आपण. त्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे चाळून. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण. थोडंसं जिरं लागल. थोडासा ओवा घेतलाय आपण पाव चमचा. हळद पाव चमचा घेतली. चवीनुसार मीठ. थोडासा इथं आपण सोडा घेतलेला आहे. तळण्यासाठी तेल आणि पाणी लागेल आपल्याला. तर इथं बघा आता सर्वात आधी आपण इथं स्टीलचं एक खोलगट भांडे घेतलेलं आहे. कुठल्याही आकाराचं भांडे घ्या पण तुम्ही खोलगट घ्या. त्यामध्ये इथं पीठ घालून घेऊया. 1 वाटी पीठ घेतलंय, चाळून घ्यायचं पीठ. त्यानंतर त्यात 2 चमचे आपण इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर बघा चिंचित असे आपण इथं थोडे हातावर जिरे घेतले ते टाकले. पाव चमचा इथं आपण ओवा टाकलेला आहे. थोडीशी हळद आणि थोडासा आपण इथं लाल तिखट वापरतोय. त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता आपल्याला याच्यात चिमूटभर सोडा टाकायचा आहे. तो हातावर आपण हे बघा घेतलेला आहे आणि एवढा सोडा आपण इथं टाकलेला आहे. आता सर्व साहित्य टाकून झाले. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर एकाच दिशेने बघा हे पीठ मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित अशी ह्याच्या गुठळ्या पण मोडून जातात आणि छान असं हे पीठ मिक्स होतं. तर अशा पद्धतीने बघा एका साईडने हे पीठ आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं चांगलं ढवळून म्हणजे हलवून घ्यायचं. जोपर्यंत ह्या पिठाला चांगला हलकेपणा येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर इथं पाहू शकता एक 5 ते 6 मिनिटं पीठ आपण एका दिशेने फेटून घेतलेलं आहे आणि छान असं हलकं फुलकं आपलं हे भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि आता लगेचच आपण इथं तेल पण तापायला ठेवलेले. आता इथं धुवून घेतलेली गोसावळी मी स्वच्छ पुसून घेतलेली. आता ती आपण इथं भज्यासाठी कट करून घेऊया. एक ताट घेतलंय बघा. तर ताटामध्ये आपण हे आता कापून घेऊया. तर तुमच्या आवडीने तुम्ही ह्याचे काप करू शकता. कुणाला गोल आवडले तर गोल करा, कुणाला तिरके आवडले तर तिरके करा. तर मी इथे बघा अशा पद्धतीने छान असे गोसावळ्याचे भज्यांसाठी काप करून घेते. तर थोडे जर आपण अशा पद्धतीने कट करू म्हणजे भजी दिसायला पण सुंदर दिसतील. तर इथं पाहू शकता दोन्ही गोसावळी मी इथं अशा पद्धतीने बघा कट करून घेतलेत. पातळ पातळ असे स्लाइस आपल्याला काढून घ्यायचे. आता इथं तेल पण छान बघा तापलेलं आहे आणि पीठ पण छान भिजलेलं आहे. तर पुन्हा ह्याला 1-2 मिनिटं मी बघा चांगलं मिक्स करून घेते आणि आता आपण इथं भजी टाकायला घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस कमी केलेला आहे मी. पहिल्यांदा तेल तापून घेतलं आणि गॅस आपण कमी ठेवलेला आहे. आणि आता एक एक आपण इथं गोसावळ्याचं स्लाइस घेऊन ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया. तुम्ही हातानेही टाकू शकता किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे टाकू शकता. तर आता आपण इथं तेलाचं प्रमाण कमी ठेवल्यामुळं साधारण 5 ते 6 भजी इथं सोडून घेणार आहे आपण. आणि गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे. पहिल्यांदा तेल मी कडक तापून घेतले आणि असा मध्यम गॅस ठेवायचा आणि ह्याच्यावर आपल्याला ही भजी आहे ती तळून घ्यायची. तर एक 2 ते 3 मिनिटं खालच्या साईडने भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आणि त्यानंतर बघा ही आपोआप सुटली जातील आणि त्यानंतर आपल्याला ही भजी ती पलटी करून घ्यायची. तर भजी कुरकुरीत होण्यासाठी बारीक गॅसवर व्यवस्थित अशी तळून घ्यायची. सुंदर भजी कुरकुरीत होतात. तर इथं पाहू शकता आता मी भजी इथं पलटी केलेली आहे आणि खालच्या साईडने पलटलेल्या साईडने पण आपल्याला 1-2 मिनिटं चांगली भजी इथे आपली तळून घ्यायची. तर इथं पाहू शकता तुम्ही छान अशी बघा ही मस्त कुरकुरीत अशी आपली ही गोसावळ्याची भजी तयार झालेली आहे. आता आपण इथं एका टिश्यू पेपरवर ही भजी काढायला घेऊया म्हणजे व्यवस्थित अशी ह्याचं तेल पण निघून जाईल. तर पहिला घाणा आपला तळून झालेला आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही कुरकुरीत अशी आपली ही घोसावळ्याची छान अशी भजी तयार झालेली आहे. तर लगेचच आता तेल तापलेलं आहे. पटकन दुसरा घाणा पण तळून घेतलाय आणि अशा पद्धतीने बघा सुंदर अशी घोसावळ्याची भजी आपली ही तयार झालेली आहे. तर इथं पाहू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते.
तर आतला बघा गोसावळा पण सुंदर असं बघा इथं चांगलं शिजलेलं आहे, तळून निघालेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा छान कुरकुरीत अशी आपण ही गोसावळ्याची भजी तयार केली. बराच वेळ ही कुरकुरीत राहू शकतात अशी भजी ती तिथे पाहू शकता तुम्ही. चवीला पण खूप छान झालेली आहे. आणि आता सध्या पाऊस चालू आहे, तर असं मधल्या वेळेस जर काही खाऊ वाटलं तर अशी छान गोसावळी आणून तुम्ही अशी भजी तयार करून बघा. खूप सुंदर होतात, कुरकुरीत होतात. तर इथं पाहू शकता तुम्ही. दिसायला तर सुंदर आहेत, तेवढी चवीला पण सुंदर आहेत आणि कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे. आणि जर आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.